एक्झाम्पल आहे आपलं एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ एक्स प्लस आय बी. तुम्हाला हा पोलर फॉर्मॅट दिला, याच्यावरून कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट ए प्लस आय बी किंवा एक्स प्लस आय वाय लिहायचा. मग आता आपण करणार काय, तर फक्त याची किंमत काढायची. साइन पाय बाय 6 आणि कॉस पाय बाय 6 यांच्या फक्त किमती काढायच्या. सो z इक्वल टू दिस √3 into √3 into cos of pi by 6 plus sin of pi by 6. So this is √3 into cos pi by 6 ची किंमत किती होते बघा आणि sin pi by 6 ची किंमत किती होते बघा. sin pi by 6 किती असतं 1 upon √2 आणि cos pi by 6 किती असतं √3 upon 2. हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर झाला. आता हा कॉम्प्लेक्स नंबर असा ठेवा किंवा 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं √3 न, तर हे √3 आणि हे √3 झालं 3 upon 2 प्लस हे झालं √3 upon √2 into i. हा आपला कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट झाला. हे एवढंच आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. पुढचा एक्झाम्पल आहे √2 into cos 7 pi by 4 plus i sin 7 pi by 4. आता या cos 7 pi by 4 आणि sin 7 pi by 4 ची किंमत काढायची आपल्याला. ही इथं काढण्यापेक्षा मगाचा अँगल छोटा होता, फर्स्ट क्वाड्रंट मधला होता डायरेक्ट, म्हणून आपण डायरेक्ट इथं किमती दिल्या. आता हा अँगल फर्स्ट क्वाड्रंट मधला नाहीये, त्यामुळे थोडंसं सिम्प्लिफाय करू आपण आधी. सो लेट z इक्वल टू दिस. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आता sin 7 pi by 6, तुम्हाला cos काढायचा आहे तुम्ही cos काढू शकता. कसंही करा. sin 7 pi by 6 म्हणजे किती होईल साधारण बघा, तर sin 7 pi by 6 म्हणजे 2 pi, सॉरी 6 नाही 4 आहे, 2 pi minus pi by 4 होईल का बघा. हे जो हा जो नंबर आहे, हा नंबर मी दोन नंबरच्या वजाबाकीमध्ये लिहिला का, तर हे pi by 4 म्हणजे 45 होतं, बरोबर ना. याला 7 ने गुणायचं. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे दोन 45 झाले, सेकंड मध्ये हे दोन 45 झाले, थर्ड मध्ये हे दोन 45 झाले. म्हणजे तुमचा अँगल कुठे आहे, तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये म्हणून मी काय केलं, तर 2 पाय मायनस केलं पाय बाय 4. आता हे काय झालं, तर हे थोडंसं लक्षातच ठेवायचं. हा ही वजाबाकी एवढी होते आणि हा जो फॉर्म्युला आहे आपला, हा फॉर्म्युला तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये होणार आहे दुसऱ्या चॅप्टर मध्ये. ट्रिग्नोमेट्रीचा कुठला, तर साइन 2 पाय मायनस थीटा. साइन 2 पाय मायनस थीटा असा तो फॉर्म्युला आहे. आता हा साइन 2 पाय मायनस थीटा हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला काय होतो बघा, तर पायचा डिनॉमिनेटर आहे या साइन 2 पाय, इथं पायचा डिनॉमिनेटर 1 आहे, इथं 1 जर असेल तर हे साइनच राहतं, म्हणजे इथं लिहायचं डायरेक्ट साइन थीटा. आणि हा कुठला क्वाड्रंट झाला, 2 पाय मधून समथिंग मायनस केलं म्हणजे फोर्थ क्वाड्रंट झाला आणि याची व्हॅल्यू होते फोर्थ क्वाड्रंट मध्ये मायनस. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला लक्षात काय ठेवणार, तर साइन 2 पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. सो दिस इज मायनस साइन पाय बाय 4 आणि साइन पाय बाय 4 किती असतं 1 अपॉन √2 असतं. म्हणजे याची किंमत झाली -1 अपॉन √2. सेम तसंच कॉस काढायचं. कॉस 7 पाय बाय 4 म्हणजे काय असेल, कॉस 2 पाय मायनस पाय बाय 4. आता एक फॉर्म्युला आहे कॉस 2 पाय मायनस थीटा, इट इज कॉस थीटा. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. कॉस थीटा हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. म्हणजे इथे किती येणार, कॉस पाय बाय 4 येणार, म्हणजे हे झालं 1 अपॉन √2.
आता आपण साइन आणि कॉस ची किंमत काढली, ती किंमत फक्त इथं ठेवूया. म्हणजे खाली आलं तुमचं पुन्हा z इक्वल टू दिस. सो दिस इज √2 इंटू हे पहिलं होतं तुमचं 1/√2 प्लस I इंटू -1/√2. म्हणजे हे झालं √2 न मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस r. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर तुमचा झाला 1 मायनस r. पुढचं एक्झाम्पल आहे e⁵ आता हे जे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे हा आपण पोलर फॉर्मॅट मध्ये आधी कन्वर्ट करूया. सो लेट z इक्वल टू दिस. आता याच्यामध्ये काय झालं तर थीटा आहे तुमचा π/3. मग थीटा जर π/3 असेल आणि r काहीच नाही आहे म्हणजे किती आहे तर 1. म्हणजे z काय झाला तुमचा तर 1 इंटू e⁵ इंटू r. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म काय होईल बघा, r आहे 1 इंटू कॉस π/3 प्लस i साइन π/3. हा तुमचा पोलर फॉर्म झाला. आणि या पोलर फॉर्मला फक्त कन्वर्ट करायचा म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट येईल. हे 1 नाही लिहिलं तरी चालतंय. कॉस π/3 किती असतो बघा, ह्याच्या किमती फक्त लिहायच्या, साइन π/3 आणि कॉस π/3. साइन π/3 तुमचा किती असतो तर √3/2 आणि कॉस π/3 असतो 1/2. म्हणजे हे झालं 1/2 प्लस √3/2 इंटू r. e⁻⁴π/3 इंटू r. आता याच्यामध्ये पुन्हा r किती आहे तुमचा तर 1 आहे. सो z इक्वल टू दिस. मग हेच कसं येणार 1 इंटू e⁻⁴/3 pi into r. So here theta is 4 π/3 and r is 1. मग याचाच पोलर फॉर्मॅट लिहायचा. पोलर फॉर्म किती असेल तर 1 इंटू कॉस इथं मायनस आहे सॉरी -4 π/3 प्लस I इंटू साइन -4 π/3. हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर झाला. कॉस -4 π/3 याची जी किंमत आहे ही किंमत आता लिहायची आपल्याला. तर याची किंमत होणार मायनस कॉस 4 π/3. हे कुठला फॉर्म्युला झाला बघा, सॉरी ते प्लस झालं. कॉस ऑफ मायनस थीटा हा फॉर्म्युला आहे तुमचा कॉस ऑफ मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा. त्याप्रमाणे कॉस -4 π/3 झालं कॉस π/3 म्हणजे मायनस साइन निघून गेलं. आता याचं कन्वर्शन करायचं मगाच्या सारखं. सो दिस इज कॉस बघा किती होईल पाय प्लस π/3 होईल का. 4 π/3 म्हणजे पाय प्लस π/3 झालं. आता हा फॉर्म्युला कुठला आहे ते बघा. हा फॉर्म्युला तुमचा आला कॉस 4 π/3 म्हणजे तुमचं आलं कॉस पाय प्लस थीटा. कॉस पाय प्लस थीटा. मग याचा फॉर्म्युला आहे तो मायनस कॉस थीटा. हा फॉर्म्युला असतो मायनस कॉस थीटा. म्हणजे इथे किती येईल तर मायनस कॉस हा आपला थीटा आहे म्हणजे π/3. हा फॉर्म्युला वाटल्यास इथं घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मायनस कॉस π/3 आणि कॉस π/3 ची किंमत किती असते आपली तर 1/2. म्हणजे हे झालं -1/2. सेम असंच साइनचं करायचं. मग साइनचं किती होईल बघा, साइन -4 π/3 हे होतं मायनस साइन 4 π/3. कुठला फॉर्म्युला आला तर साइन ऑफ मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. हे सगळे फॉर्म्युले तुमचे ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युले हे आत्ताच लक्षात येणार नाही.
सो दिस इज मायनस, हे पुन्हा असंच लिहायचं, साइन पाय प्लस पाय बाय 3. सो दिस इज मायनस. आता हा कुठला फॉर्म्युला आहे बघा, तर साइन ऑफ पाय प्लस थीटा. मग आता हा साइन पाय प्लस थीटा फॉर्म्युला काय होतो, तर मायनस साइन थीटा होतो. म्हणजे याची किंमत काय होणार, पुन्हा मायनस साइन, हा थीटा आहे आपला पाय बाय 3. मग हे मायनस मायनस झालं प्लस, म्हणजे इथं झालं साइन पाय बाय 3 आणि साइन पाय बाय 3 असतो √3/2. म्हणजे आपला फॉर्म्युला काय झाला बघा, मग z होता 1 into cos -4 पाय बाय 3 प्लस I into sin -4 पाय बाय 3. म्हणजे याची किंमत झाली cos -4 पाय बाय 3 किती झालं, -1/2 झालं होतं, प्लस I इंटू याची किंमत झाली √3/2. हा कॉम्प्लेक्स नंबरचा तुमचा फॉर्मॅट आला. पुढचा आहे बघा, z1 = 1 + I, z2 = 2 - 3I. देन व्हेरीफाय द फॉलोइंग. काय इक्वेशन्स ट्रू करायचे आपल्याला. पहिलं आहे z1 + z2 कॉन्जुगेट इक्वल टू z1 कॉन्जुगेट प्लस z2 कॉन्जुगेट. सो z1 काय 1 + I आहे. मग त्यामुळं z1 बार काय होईल, z1 कॉन्जुगेट काय होईल 1 - I. तसंच हा z2 कोण आहे बघा 2 - 3I. त्यामुळं z2 कॉन्जुगेट काय होईल, तर 2 + 3I होईल. मग आता आपण आधी काढूया z1 + z2. मग z1 + z2 किती होईल बघा, z1 + z2 म्हणजे 1 + I प्लस 2 - 3I. सो दिस इज 1 + I प्लस 2 - 3I. ब्रॅकेट काढून टाकले, कॉन्स्टंट झाला हा 1 आणि हे 2 झाले 3 आणि हे I - 3I झाले -2I. हे झालं z1 + z2. आता याचं कॉन्जुगेट काढूया. सो z1 + z2 होल कॉन्जुगेट किती आला, 3 + 2I आला. आता आपल्याला हा RHS काढायचा. याला आपण 1 म्हणूया. z1 कॉन्जुगेट आणि z2 कॉन्जुगेट काढला आपण. सो z1 कॉन्जुगेट प्लस z2 कॉन्जुगेट इक्वल टू किती आहे बघा, z1 कॉन्जुगेट आहे 1 - I प्लस 2 + 3I. सो दिस इज ब्रॅकेट काढून टाकले तर 1 - I प्लस 2 + 3I. हे 1 आणि 2 झाला 3 आणि हा -1 + 3 झालं +2I. सेम आलं का बघा. सो फ्रॉम 1 and 2 काय आलं, z1 + z2 होल कॉन्जुगेट इक्वल टू z1 कॉन्जुगेट प्लस z2 कॉन्जुगेट. पुढचा आहे z1 into z2 conjugate equal to z1 conjugate into z2 conjugate. So z1 it is 1 + I, then z1 conjugate is 1 - I, then z2 is 2 - 3I, then z2 conjugate is 2 + 3I. Now multiplication, z1 into z2. So z1 is 1 + I into 2 - 3I. So you have to multiply these two. So 1 into 2 - 3I plus I into 2 - 3I. Now this multiplication is 1 is multiplied to 2 minus 3I remain as it is. Now multiply by I. So plus 2I and minus 3I square. Now 2 and this addition is minus I and this is -3 into -1. So 2 minus I and this minus is +3. So it becomes 5 minus I. So
this is your multiplication of Z1 into Z2. Now its conjugate. So Z1 into Z2 whole conjugate, change the imaginary sign. So 5 plus R. This is your LHS. Now you have to find RHS. So Z1 conjugate into Z2 conjugate. Z1 conjugate is 1 minus R into 2 plus 3R. So you have to multiply these two complex numbers now. So 1 into this, 1 into 2 plus 3R. And now you have to multiply by minus R into 2 plus 3R. So multiplication by 1 is remain as it is 2 plus 3R. Now multiply by minus R. So it becomes minus 2R and this is minus 3I square. So this one is 2. Addition of this is plus R and now this is 3 into minus 1. So this is 2 plus R and this minus minus is plus 3. So it becomes 5 plus R. Now see 1 and 2 RHS is same. So LHS is also same. So from 1 and 2, what happens? Z1 into Z2 whole conjugate equal to Z1 conjugate into Z2 conjugate. Next example is for Z equal to 2 plus 3R. Verify that Z into Z conjugate equal to modulus of Z whole square. So see, Z is 2 plus 3R. Now what about Z conjugate? Change the imaginary part sign. So it is 2 minus 3R. Now LHS is multiplication of these two. So Z into Z conjugate. This is 2 plus 3R into 2 minus 3R. Now this is multiplication of two conjugates. So it is 2 square plus 3 square. Means it is 4 plus 9. It is 30. So now mod of Z. So since Z equal to 2 plus 3R. Now mod of Z means it is root of A square plus B square. Means 2 square plus 3 square in root side. So it becomes 4 plus 9. Means it is root 30. Now you have to square it. So mod of Z whole square means root 13 whole square. It is 13. Now see, this is same. So Z into Z conjugate equal to modulus of Z square from 1 and 2. The next one is Z plus Z conjugate is real. Now see, Z is 2 plus 3R and Z conjugate is 2 minus 3R. Now you have to add it. So Z plus Z conjugate, it is 2 plus 3R plus 2 minus 3R. So this get cancelled and it becomes 4 and this is real number.